नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काल खूप जणांनी मला कॉमेंट्स केल्या होत्या, इंस्टाग्रामला DM देखील केलं होतं की वांगोवरती पॉडकास्ट कर। पण जसं की मी त्या दिवशी सांगितलं होतं की थोडा वर्कलोड असल्यामुळे उशिरा माझे पॉडकास्ट येतील हा आठवडा, आणि ह्या टॉपिकवर मला खूप काही बोलायचं होतं, त्यामुळे घाईघाईमध्ये मला पॉडकास्ट करणं योग्य नव्हतं वाटत। आज कसं सुट्टी आहे, मस्त वीकेंड आहे, तर काकूंवरती आपण आज बोलूया असं मी ठरवलं होतं। बुधवार आणि शनिवार मी गेल्या 2-3 महिन्यांपासून काकूंवरती पॉडकास्ट करत आहे, परंतु आता 2-2 दिवसाच्या गॅपने मी ट्राय करेन अपलोड करायला काकूंवरती पॉडकास्ट, कारण की ह्या टॉपिकवर खूप जणांच्या डिमांड आहेत पॉडकास्ट ऐकण्याच्या। बघू येत्या काही दिवसात जर जमलं तर मी 2-2 दिवसाच्या गॅपने मी या टोमल काकूंवरती पॉडकास्ट करेन। तर आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या विषयाकडे वळूया। तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, टोमल काकूंच्या भावाचं लग्न झालं 16 ऑगस्ट 2024 ला। लग्नासाठी म्हणून टोमल काकू आल्या आहेत भारतात 1.5 महिन्या अगोदर। लग्नाची बोलणी वगैरे सगळं काही जुलैमध्ये झालं होतं आणि साखरपुडा देखील त्याच दरम्यान झाला होता, पण टोमल काकूंनी काही साखरपुडा दाखवला नाही। आता पहिली गोष्ट तर काकूंना भावाच्या लग्नाचं कॉन्टेंट बनवायचं होतं, तर मग त्यांनी पद्धतशीरपणे सगळ्या मेमरीज जपायला हव्या होत्या ना, परंतु काकूंनी असं काहीच नाही केलं। साखरपुडा वेगळ्या पद्धतीने झाला असं मला काही व्हिडिओ खालच्या कॉमेंट्स वरून समजलं आणि त्यामुळेच काकूंनी ते दाखवलं नाही। आता मला सांगा, ह्या काकू एक भारतीय आहेत, मग ह्या हे सगळं का बरं पाळत बसतात? जर त्या देवाने माणसांमध्ये भेदभाव नाही केला, सगळ्यांचं रक्त लाल बनवलं, आपण कोण आहोत? कोणत्याही नात्यापेक्षा ना माणुसकीचं नातं खूप महत्वाचं आहे। जर तुम्ही एक माणूस म्हणून चांगले नसाल ना, तर तुमचं आयुष्य व्यर्थ आहे असं मला वाटते। आता लग्ना अगोदर साखरपुडा होतो हे यांनी नाही दाखवलं, चला जाऊ दे, नसेल दाखवायचं त्यांना शूट करून पण मला एक गोष्ट सांगा, त्यानंतर एक एक विधी ज्या होत्या त्या काकूने एकटीनेच का बरं केल्या? मंडळी, तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या वहिनीचा व्हिडिओ बघितला असेलच। मी कॉमेंट पिन केली होती प्रिव्हियस पॉडकास्ट मध्ये, ज्यांनी नसेल बघितला मी परत कॉमेंट मध्ये त्या व्हिडिओची लिंक पेस्ट करते आणि पिन करते। आता माझं काही इथे कोणाही सोबत वैर नाही किंवा भांडण नाही, पण खरं सांगेन कुठेतरी मला त्या ताईंचं बोलणं पटलं। एक माणूस म्हणून मी समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांचं दुःख। आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतेच, उद्या सगळे एकही होतील आणि खरंच असं झालं ना तर छान वाटेल, कोणाचंही चांगलंच व्हावं, त्या ताईंचा चॅनल ही छान ग्रो व्हावा। YouTube हे काय माझ्या एकटीचं नाही आहे, इथे प्रत्येकाला आपलं मत मांडायचं हक्क आहे आणि ह्या भावनेने मी फक्त ती लिंक शेअर केली आहे। मी काय किंवा आपण कोणीच इथे पर्सनली कोणालाच ओळखत नाही आहोत, त्यामुळे आपण आपली माणुसकी सोडून कधीच नाही वागायचं, अशी मला तरी माझ्या आईने शिकवण दिली आहे। त्या वहिनीचा व्हिडिओ आणि कॉमेंट्स मधून असं मला समजलं की त्यांचं माहेरचं घर हे काकूंच्या घरासमोरच आहे। सगळे विधी सुरू असताना त्या तिथेच हजर होत्या। त्यांचा मुलगा खेळत होता, परंतु काकूंनी त्याच्या आईसोबत तुसडेपणाच केला, त्याच्यासोबत पण नीट नाही वागत आहेत। काय काकू, काय तुमचे असतील वाद, पण मला एक सांगा, त्या चिमुकल्याने काही केलं आहे का हो तुमचं? 2.5 वर्ष झाली त्याला दुनियेत येऊन, त्याला अजून समजही नाही, मग असं का बरं त्याच्यासोबत वागलात तुम्ही? अहो काकू, तुम्ही पण एक आई आहात ना 2-2 मुलींच्या, मग तुम्हाला तरी असं आवडेल का तुमच्या मुलींसोबत असं कोणी वागलेलं? मी त्या दिवशी देखील बोलली आहे, समोरच्याला तेवढाच त्रास द्यावा जेवढा त्रास आपण सहन करू शकतो। काय हो काकू, एवढे सगळे तुम्ही ते विधी एकट्याने करत होत्या आणि लोकांना खोटं सांगितलं तुम्ही की वहिनी आणि भाऊ हळदीपासून दिसतील, प्लस तुम्ही असं पण सांगितलं होतं की तुम्हीच त्यांना येऊ नका सांगितलं होतं कारण की त्यांचा बाबू त्रास देतो। अहो काकू, लहान मुलं त्रास नाही देणार तर मग काय तुमच्यासारखी 40 वर्षाची काकू त्रास देणार आहे का? थोडं तरी मॅच्युरिटी दाखवा हो काकू। तुम्ही एवढ्या चॅप्टर आहात ना की सगळ्या कॉमेंट्स होल्ड केल्या आहेत तुम्ही। लोक 100 कॉमेंट्स करून तुम्हाला विचारत आहेत की भाऊ वहिनी कुठे आहेत, का नाही आले ते लग्नामध्ये, तर तुम्ही त्यांच्या कॉमेंट्स अप्रूव्ह करताय। माझ्या मंडळींनी तुम्हाला कॉमेंट्स केल्या तर सरळ त्यांच्या कॉमेंट्स तुम्ही डिलीट करून टाकल्या, अप्रूव्ह नाही केल्या। वा काकू वा। काकू, मागेच मी बोलली होती, स्क्रीनशॉट्स ना आम्हालाही फॉरवर्ड होतात बरं का। हे तुम्ही जे खोटं खोटं वागता बोलता आहात ना, हे मी तर खूप आधीच ओळखलं होतं काकू। शपथ सांगते, तुम्हाला ना साधी समजायची मी सुरुवातीला। खूप लोकांना रिप्लाय पण दिला होता की ही तर साधी दिसते मला, हिच्यावरती मी का पॉडकास्ट करू? पण जसे मी तुमचे व्हिडिओ बघत गेली ना, तुमचं मन किती काळं आहे ते समजलं मला। एवढं सगळं काकू तुम्हाला पुढे पुढे करायचं होतं म्हणून तुम्ही केलं ना हे सगळं।
काय मिळवलं तसं वागून? एवढा साधा सोपा प्रश्न आहे माझा, मला उत्तर द्या काकू. भावाचं लग्न आहे तुमच्या, मान्य आहे, पण एक विसरलात तुम्ही की घरची लक्ष्मी असून देखील तिला मान नाही देत होत्या तुम्ही. हेच जर तुमच्या सासरच्यांनी केलं असतं तुमच्यासोबत तर सहन झालं असतं का हो तुम्हाला काकू? एक सोडून दोन दोन नंदा आहेत तुम्हाला, त्याही हे सेम करू शकल्या असत्या तुमच्यासोबत. पण काय आहे ना, तुमच्यासारखे सगळेच आपमतलबी नसतात ना हो काकू. तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सगळीकडे पुढे पुढे एकट्याच करत होत्या, कोणीच नातेवाईक दिसले नाही व्हिडिओमध्ये. आता आम्हाला काय समजणार हो? तुमचे सक्के मामा मामी लग्नात असले किंवा नसले तरी कोणत्या लांबच्या मामाला उभं करून दाखवलं असाल तुम्ही, हा माझा मामा, ही माझी मामी. आपण जे वागतोय बोलतोय त्यामुळे किती लोकांची मनं दुखवली जातात याचा विचार केला आहे का तुम्ही काकू? मी वयाने खूप 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 लहान आहे तुमच्यापेक्षा, पण ना एवढं मात्र मला समज आहे की जेव्हा एक मुलगी लग्न करून सासरी जाते ना, तर फक्त नवरा नवरी दोघांपुरतच नसतं ते नातं. खूप लोक जोडली जातात, दोन परिवार जोडली जातात. त्यामुळे ना तुम्हाला ते वाटलं असेल की काय नाही, व्हिडिओसाठी म्हणून तुम्ही काही करत असाल, कोणालाही पकडून दाखवत असाल, पण रियालिटी काय आहे हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. इन डीप मी जाणार नाही या सगळ्यात, परंतु मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला समजलंच असेल. सवाष्ण जेवणाच्या दिवशी यांच्या पायाला भला मोठा काळा डाग पडला होता, पण दुसऱ्या दिवशी येवल्याला टुनुक टुनुक उड्या मारत गेली बया. आता देव आणताना पण साडी नेसून एकटीच वेड्यासारखी पुढे पुढे करत होती. अरे यार, लग्न असं असते का? हिच्या अंदमंद भक्तांना कसं काही दिसत नाही आहे. मंडळी, घर म्हटलं की चला भांडणं असतात, पण तुम्हीच सांगा ना, भाऊ वहिनी नाही आले पण बाकीच्यांचं काय झालं? लग्नात मामा मामी, मावशी, काका काकू, आत्या सगळे आठवड्या आधीपासून येतात. यांच्या इथे घर जावई बनोज काका आणि या माहेरी पडीक असलेल्या टोमल काकू दोघच फक्त होते. काय हो टोमल काकू, ते येल्लो घर कोणाचं आहे हो? नाही म्हणजे सारखं तुमचं त्यांच्या घरातच लक्ष होतं एवढं म्हणून विचारलं हो. सारख्या सारख्या तुम्ही डोकावत होत्या त्यांच्या घरात. देव आणले कार्यक्रमापासून लग्नाच्या वरातीपर्यंत मुलींना एकच तो लाल कलरचा फ्रॉक दिला होता. जर कोणी नीट बघितलं असेल ना तर त्यांना समजेल. आणि काय हो टोमल काकू, मामाच्या लग्नासाठी हेअरकट केला होतात ना मुलींचा, मग काय झालं हो त्याचं? एखादी हेअरस्टाईल करायची होती, नाही जमत हेअरस्टाईल तर निदान पिनअप तरी करायचे होते केस. नेहमीसारखं झिपऱ्या म्हणजे केसांच्या बटी डोळ्यासमोर येत होत्या त्या मुलींच्या. सगळे शेजारी लांब उभे राहून बघत होती मजा, पण एकही जण आलं नाही. काय ते हळदीला पिवळी पिवळी साडी, त्याच्यातलाच तो ब्लाऊज काढला होता, पिवळ्या बांगड्या घातल्या होत्या. काय तो हटके लुक होता या काकूंचा. आता येल्लो वरती पिंक किंवा ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन ठेवलं असतं तर छान वाटलं असतं, पण काकूंना हळदीसारखं पिवळं पिवळं व्हायचं होतं ना. हळदीला सगळे दिसतील बोलल्या होत्या काकू, पण नंदूबाई आणि त्यांच्या सासरचीच मंडळी दिसली फक्त. काय हो टोमल काकू, किती ते मोठमोठे आवाज ठेवून तुम्ही गाणे वाजवत होत्या हो हळदीला. आजूबाजूला माणसं राहतात ना तुमच्या, कोणाच्या घरी आजारी व्यक्ती असेल, म्हातारे माणसं असतील, गरोदर स्त्रिया असतील, लहान मुलं असू शकतात. अहो जरा स्वतःचा फायदा कमी बघा हो काकू. वडिलांची आठवण आली आणि इमोशनल झाल्या, पण भाऊ वहिनी नव्हती त्याचं काही नाही वाटलं या काकूंना. देवा, बघतोयस ना सगळी नाटकं. माणसांनी आजकाल मृत व्यक्तींना पण सोडलं नाही आहे पैशासाठी. माणसातली माणुसकी नष्ट होत चालली आहे हळूहळू. मंडळी, एक गोष्ट पाहिलीत का तुम्ही? काकूंची आत्या बहीण पण काकूंना भाव देत नव्हती, उगाच आपल्या ह्याच पुढे 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 करत होत्या वेड्यासारख्या. काय ती बस केली होती, एखाद्याने एसी बस बुक केली असती, पण पैसे वाचवायला म्हणून वाटते ह्या अशा साध्याच बसवरती निभावलं. अर्ध्याहून जास्त लोकांनी तरी खिडक्या ओपनच ठेवल्या होत्या. 500-500 रुपये देऊन सगळ्यांना डान्स करायला लावलं होतं वाटते काकूंने. टोमल काकूंचा जो रक्षाबंधन लुक होता ना, तो आमच्या गुजरातला नवरात्रीमध्ये मोस्टली असतो. सगळेच बांधणीचा घागरा वगैरे घालून फिरतात. काकूंने ना कस्टमाइज करून राख्या आणल्या होत्या भावाला आणि वहिनीला. मग वहिनीला का बरं नाही बांधली काकूंने राखी? छोट्या ननंदने तर काकूंना यावेळी एवढा भाव दिला नाही. शेवटी काय हो, कर्मा मंडळी. यांच्या वहिनीसोबत जे वागतात तेच यांना रिटर्न मध्ये मिळतंय. पण त्या व्हिडिओमध्ये एंड करताना काकू जरा रडल्यासारख्या वाटत होत्या. काकू बोलल्या रक्षाबंधन झाल्यावर व्हिडिओ काढायला वेळच मिळाला नाही. काय हो काकू, कोणत्या नवीन उसापात्या करण्यामध्ये बिझी होत्या तुम्ही एवढ्या? आणि सगळ्यात मोठा जोक तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का? माझी स्किन टॅन झाली आहे. अगं बाई, टॅन व्हायला तू काय त्या कॅलिफोर्नियाच्या ढेमशी सारखी आहेस का ग? तू आहेस तशी दिसतेस, उगाच आपलं टॅन झाली ने हे झाली ने ते झाली. अगं बाई, मन जर काळं असेल ना तर तेच चेहऱ्यावरती पण उमटतं ग. अगं ए टोमले, तू काय पागल बिगल आहेस का ग? सासूबाईंचा ऍड्रेस काय दाखवत असते सारखी सारखी? पागल बाई, तुला त्यांच्या प्रायव्हसीची काही आहे की नाही? तू जाशील ग निघून उद्या.
त्या बिचाऱ्या तिथे एकट्या राहतात, त्यांना सगळं भोगावं लागेल तुझ्यामुळे. तुला देवाने एवढी साधी अक्कल दिली नाही आहे का ग, की ऍड्रेस दिसतोय तर तो ब्लर करायचा व्हिडिओ मध्ये. काय ते नवरीला हळदीपर्यंत दाखवलंच नाही, एवढा सस्पेन्स कशाला ना, काय गरज होती याची. त्या हॉलमध्ये जेव्हा हळद लावत होते हे लोक, तेव्हा त्या दोन्ही मुलींचे केस डोळ्यावरती येत होते. आता तुम्हीच सांगा मंडळी, मी जे बोलते की या बाईचं त्या मुलींकडे लक्ष नसते ते खोटं आहे का? दिखावा करायला म्हणून ह्या वहिनीला पण टोमल काकू बोलतील सुनेला मुली समान ठेवायचं, आणि मग पुढच्या वर्षी सस्त्या रणवीर सिंगच्या लग्नात ही पण गायब असेल. काय यार, लग्न कोणाचं, नवरी राहिली बाजूला आणि हीच सुर्पणखा शायनिंग मारत होती. टोमल काकूंची अंदमंद भक्त गेली होती लग्नाला 1-2 किलोचा पीओपी थोबडाला थोपटून. काय हिची अंदमंद भक्त हिला गुरु मानते. अरे यार मूर्ख बायकांनो, गुरु या शब्दाचा अर्थ तरी समजतो का तुम्हाला? ह्या खोटारड्या बाईला तुम्ही गुरुची पदवी देऊन त्या गुरूंचा अपमान केला आहे. मी काय बोलते अंदमंद भक्तांनो, तुम्ही ना ह्या बाई सोबत एक दिवस तरी राहून दाखवा, मग मानते मी तुम्हाला. डोळ्यासमोर एवढं सत्य आहे तरी कसे काय हे लोक तिला डोक्यावरती चढवतायत ना, देव जाणो. एवढंही लाचार किंवा अंदमंद असू नये यार. तुम्ही लोक 20 मिनिटं तिचं नाटकं बघून तिला छान छान बोलता, पण शेवटी घरच्यांना माहिती आहे तिच्या की ती बाई कशी आहे ते. वरातीमध्ये दोन्ही मुली नाराज दिसत होत्या. त्या खारीने जोरजोरात मारलं हिच्या हातावरती, तेव्हा कुठे हिने ऐकलं तिचं. मुलांनाही समजते आपले आई वडील काय करतायत नी काही नाही. मोठे होऊन त्यांना क्लिअरली सगळ्या गोष्टी समज. मग काकू कोणाला आणि कसं कसं पटवून देतात ना त्यांची बाजू, तेच बघायचंय मला. आमच्यात ना मंडळी, जोपर्यंत मंगलाष्टकम होत नाही ना तोपर्यंत नवरी येत नाही मंडप मध्ये. इथे तर नवरी वरातीतच नाचते. स्क्रिप्टेड लग्न वाटत होतं. मोजून मोजून 17 जण आली होती लग्नाला. अरे असं कोणाचं लग्न असते का? आजवर मी बघितलं नसेन असं 17-18 लोकांमध्ये लग्न झालेलं. हे सगळं जाऊ दे, माझा आता एक प्रश्न आहे बनोज काकांना. काय हो बनोज काका, नोकरी सोडून दिली आहेत का तुम्ही? नाही म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही तुम्हाला? त्या बायकोच्या तालावरती नाचताय फक्त. अहो बायको आहे ठीक आहे, पण एवढंही ओव्हर करू नये की काय चुकीचं आहे काय बरोबर हे समजणार नाही तुम्हाला. सतत तिच्या माहेरीच पडीक असता तुम्ही. अहो आई आणि बहीण आहे ना, त्यांच्यासोबत राहा ना थोडे दिवस. काय सतत आपल्या बायकोचं शेपूट बनून फिरताय सगळीकडे? काय रे बाबा या टोमलीचा हटके लोक. काय हो टोमल काकू, तुमच्याकडे रिसेप्शन वगैरे नसते का हो? नाही म्हणजे एकच साडी नेसून तुम्ही दिवसभर होत्या म्हणून विचारलं हो. लेंगा घालणार होत्या ना तुम्ही लग्नामध्ये, त्याचं काय झालं? की फक्त येडा बनवता तुम्ही फेक प्रमोशन करून? टोमल काकू, तुमच्या वागण्यावरनं आणि बोलण्यावरनं स्पष्टपणे दिसत होतं की तुम्ही हे सगळं मुद्दाम करत होत्या. तुम्हाला हेच दाखवायचं होतं की तुम्हाला कोणाचीच गरज नाही आहे. तुम्ही एकटी सगळ्या खंबीर आहात करायला. एवढा इगो बरा नाही हो काकू. शेवटी गर्वाचे घर खाली, ऐकलंच असाल तुम्ही. आणि काय ते किती चिंगूसपणा. हॉल पण एसी बुक नव्हता केला, सगळीकडे फॅन लावले होते. ग्रँड लग्न बोलून बोलून एकदम साधेपणाने लग्न केलं. आज या टोमल काकूंनी ज्यांची ओळख करून दिली ना मामा मामी, ते मला तरी नाही वाटत की या टोमल काकूंचे सक्के मामा मामी होते. नातेवाईकांची परमिशन घेतात की नाही व्हिडिओ काढण्या अगोदर ते त्यांनाच माहिती. निदान नवरा नवरीसाठी तरी कॅब बुक करायची होती ना, पण त्यांना पण बसमध्ये भरून नेलं. काय बोलायचं या लोकांना. हिचं एवढं खोटं बाहेर येतंय तरी एका शब्दाने खरं बोलत नाही आहे. मंडळी, आता सगळ्या मुलांची शाळा सुरू झाली आहे. हिच्या मुलींच्या शाळा नाही झाल्या का हो सुरू? 7 तारखेला गणपती येत आहेत, पण ही इथेच आहे अजून. नाही म्हणजे तयारी वगैरे काही करायची नाही आहे का हिला? 2-3 व्हिडिओ मध्ये तर मी गेल्या वर्षी बघितलं होतं की हिच्या घरी गणपती बाप्पा आले होते. आता बघा 2 आठवडे तरी लग्नाचे व्हिडिओज दाखवून लोकांची दिशाभूल करत राहील. सासरी जाणार नाही आहे असं टोमल काकू बोलल्या होत्या. माहेरूनच त्या परत जाणार आहेत. आता बघा ह्या तिथे लक्झमबर्गला पोचतील पण, आणि मग गणपती नंतर सांगतील की आम्ही आताच आलो आहोत. खूप धावपळ झाली आमची, आणि मग 4-5 दिवसाने बाप्पा आणेल. एक नंबर खोटारडी बाई आहे. देवाचं पण ही सगळं दिखाव्यासाठीच करते. देखल्या देवा दंडवत आहे ही बाई. तर मंडळी, आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.